Hello students, today we will see about mechanism of respiration. So mechanism of respiration, in mechanism of respiration, first of all there is a process of respiration and the process of respiration involves 4 steps. First step is breathing, next step is external respiration, next step is internal respiration and last step is cellular respiration. आता आपल्याला ह्या 4ही स्टेप्स बघायच्या आहेत. रेस्पिरेशनमध्ये काय होतं? फूड इज ऑक्सिडाइज टू रिलीज एनर्जी अँड हीट असं म्हणालो आपण. एनर्जी अँड हीट. मग ह्या फूडचं ऑक्सिडेशन होण्यासाठी ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन आतमध्ये घेतला पाहिजे. ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन आतमध्ये घेणं म्हणजे ब्रीदिंग झालं. त्याचा जो एक्सचेंज आहे तो ब्लड बरोबर होणं म्हणजे झालं एक्सटर्नल रेस्पिरेशन. बघा, ब्रीदिंग इज अ फिजिकल प्रोसेस. External respiration, it takes place at the lung level. Internal respiration, it takes place at the blood level. And during cellular respiration takes place inside the cell where ATPs are generated and heat is generated. So all these 4 steps are involved in respiration. आता ह्या ज्या 4 स्टेप्स आहेत रेस्पिरेशनमधल्या त्यापैकी फर्स्ट स्टेप जी आहे ती आपण आज बघणार आहोत. फर्स्ट स्टेप कुठली आहे तर ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे काय? ब्रीदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास. आता ब्रीदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास म्हणत असताना ह्यामध्ये 2 गोष्टी आल्या, श्वास आणि उच्छ्वास. श्वास म्हणजे काय तर एअर आतमध्ये घेणं, म्हणजे कुठं घेणं? लंगमध्ये घेणं. आणि उच्छ्वास म्हणजे काय तर लंगमधून एअर बाहेर टाकणं. तर श्वास आणि उच्छ्वास म्हणजे श्वासोच्छ्वास म्हणजे ब्रीदिंग. मग श्वासला काय म्हटलं जातं? श्वासला म्हटलं जातं इन्स्पिरेशन. आणि उच्छ्वासला काय म्हटलं जातं? उच्छ्वासला म्हटलं जातं एक्सपिरेशन. म्हणजे याच्यामध्ये काय येतं? इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन. ब्रीदिंगमध्ये ह्या दोन्ही प्रोसेस इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे एक वेळा श्वास घेणं आणि एक वेळा उच्छ्वास टाकणं, एवढं कंप्लीट झालं की वन ब्रीदिंग कंप्लीट झालं. तर अशा पद्धतीनं 1 ब्रीदिंगमध्ये 1 इन्स्पिरेशन अँड 1 एक्सपिरेशन येतं. आता ही जी ब्रीदिंग प्रोसेस आहे ही एक मेकॅनिकल प्रोसेस आहे म्हणूया आपण किंवा फिजिकल प्रोसेस आहे. तर ही ब्रीदिंगच्या प्रोसेसमध्ये कोण कोण पार्टिसिपेट करतं त्यांच्याविषयी जरा आपण डिटेल्स बघूयात. तर आता ब्रीदिंगमध्ये कोण कोण येतं बघा, ब्रीदिंगची प्रोसेस त्यामध्ये कोण कोण येतं ते आपण बघूयात. तर ब्रीदिंगमध्ये येणारे घटक बघा, इथं ह्या फिगरमध्ये मी ब्रीदिंगमध्ये येणारे सगळे घटक दाखवलेत. इथं काय काय दाखवले बघा. इथं हे जे दाखवलेलं आहे, तर इथं जे दाखवलं आहे हे नेक रिजन दाखवलेलं आहे. ही थोरॅसिक कॅव्हिटी आणि ही ॲबडॉमिनल आहे. म्हणजे कसं म्हणूया आपण हेड, नेक आणि हा सगळा भाग म्हणजे ह्युमन बिंगमध्ये आपण ट्रंक म्हणतो. तर ह्यामध्ये इथं मधोमध्ये एक बोन दाखवलं आहे बघा. आपण रिब केस शिकलेलो आहे, त्याच्यामध्ये दाखवलेलं हे स्टर्नम बोन, मॅन्युब्रियम बॉडी अँड झिपर्ड प्रोसेस. तर हे स्टर्नम बोन आहे, हे स्टर्नम आहे. स्टर्नम नंतर मग काय आहेत? हे रिब केजमधले रिब्स आहेत. रिब्स किती असतात तर 12 पेअर्स ऑफ रिब्स असतात. ह्या रिब्स ज्या आहेत ह्या स्टर्नमला ह्या कार्टिलेजच्या सहाय्यानं अटॅच झालेले आहेत. म्हणजे हा कार्टिलेजिनस जॉईंट आहे, म्हणजे हा स्लाइटली मुव्हेबल जॉईंट आहे. ह्याचा अर्थ रिब्स स्लाइटली मूव्ह होऊ शकतात. तर अशा पद्धतीचा हा मुव्हेबल जॉईंट आहे. तर हा एक कार्टिलेज आहे. कार्टिलेजनी कुणाला जोडलेलं आहे? रिबना आणि स्टर्नमला एकत्र जोडलेलं आहे. तर हे सगळं कार्टिलेज आहे, हे सगळं कार्टिलेज आहे. आणि मग इथून जी चालू होऊन पाठीमागं गेली व्हर्टिब्रल कॉलमपर्यंत गेली ती ही सी शेपड रिब झाली. आता ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे बघा. रिबलाच दुसरा शब्द आहे कोस्टा. रिबलाच काय म्हटलं जातं? रिबला म्हटलं जातं कोस्टा. तर ही एक रिब दाखवली आहे, ही वरची ही दुसरी रिब दाखवली आहे. आणि त्याच्यामध्ये असणारा हा मसल याला म्हटलं जातं इंटरकोस्टल मसल. इंटरकोस्टल का म्हटलं लक्षात आलं का बघा तुमच्या? कोस्टा म्हणजे रिब, 2 रिबच्या मध्ये असणारा म्हणून इंटरकोस्टल मसल. सो दिस इज ए रिब और दिस इज ए कोस्टा अँड दिस इज वन कोस्टा अँड दिस इज अनदर कोस्टा अँड दिस इज द इंटरकोस्टल मसल. वन एंड इज अटॅच टू वन रिब, अनदर एंड इज अटॅच टू अनदर रिब. अशा पद्धतीने आहे. तो स्ट्रायटेड मसल आहे, त्यामुळे त्याला ओरिजिन असणार आहे आणि इन्सर्शन असणार आहे. ओरिजिन स्टेशनरी बोनला जोडलेलं असणार आहे, इन्सर्शन मुव्हेबल बोनला जोडलेलं असणार आहे. आणि हा मसल ज्यावेळी कॉन्टॅक्ट होईल त्याची लेंथ कमी होईल आणि जाडी वाढेल. म्हणजेच काय तर इथं मी फिगरमध्ये दाखवलेलं बघा, हा
हा मसल कॉन्टॅक्ट झाला की असा होणार. असा होणार त्यावेळी काय होणार, तर त्याचं वरचं टोक तिथंच राहणार बरं का, पण खालचं टोक जे आहे ते वर उचललं जाणार. म्हणजे ही रिब इथं होती, ती रिब इथं जाणार, वर जाणार. ही रिब इथून ते इथं मूव्ह होणार. आणि ही मूव्ह का होणार, तर हा मसल कॉन्टॅक्ट झाला म्हणून होणार. ह्या मसलचं हे टोक स्थिर राहणार आणि खालचं टोक वर उचललं जाणार. या पद्धतीनं ते होणार आहे. तर हा जो मसल आहे याला म्हटलं तर इंटरकोस्टल मसल. त्याच्या पुढं अजून एक शब्द लावला आहे, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. अर्थ असा आहे की बॉडीमध्ये किंवा असं म्हणूया आपण थोरॅसिक केजमध्ये, इन दी थोरॅसिक केज देर आर इंटरकोस्टल मसल्स. इंटरकोस्टल मसल्स आर प्रेझेंट बिटवीन दी कोस्टा, दॅट इज बिटवीन दी रिब्स. आता हे एक्सटर्नल साईडला असतील तर त्यांना एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल असं म्हटलं जातं. पण इनर साईडला पण अशा पद्धतीचे मसल असतात, त्यांना म्हटलं तर इंटरनल इंटरकोस्टल मसल. सो देर आर एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल अँड इंटरनल इंटरकोस्टल मसल. आता हे रिब केजविषयी बघूयात. आता हे जे रिब केज आहे ह्याच्यामध्ये कसं दाखवलं बघा, ह्या रिब्स, फर्स्ट रिब अँड सेकंड रिब मध्ये एक इंटरकोस्टल मसल दाखवला, सेकंड अँड थर्ड मध्ये एक इंटरकोस्टल मसल, दोन रिबमध्ये ॲडजसंट टू रिबमध्ये अशा पद्धतीने हे इंटरकोस्टल मसल दोन्ही बाजूने मी रेड कलरनं दाखवलेले आहेत. हे तुमच्या लक्षात आलं, हे इंटरकोस्टल मसल आहेत. बघा हे मसल ज्यावेळी कॉन्टॅक्ट होतात ते वरचं टोक स्थिर राहतं, खालचं उचललं जातं. तर ह्या दोन रिबमध्ये म्हटलं तर काय होईल, ही रिब इथंच राहील पण ही सेकंड वर उचलली जाईल. मग ह्या दोन्हींच्यामध्ये म्हणजे सेकंड आणि थर्डमध्ये सेकंड तिथं राहील वरती गेल्या ठिकाणी, पण हा कॉन्टॅक्ट होईल ते थर्ड वर उचलली जाईल. अशा पद्धतीनं थोडं 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 वर उचललं गेलं तर ज्यावेळी हा मसल कॉन्टॅक्ट होतो ते सबंध रिब केज वरच्या बाजूला उचललं जाईल. ते खाली असणार आहे त्याच्याऐवजी थोडं वर येईल. पण रिब बोनी आहेत ना, त्यामुळं त्या बोनी असल्यामुळं त्यांची लेंथ कमी नाही होणार. मग काय होणार, फक्त मधलं कार्टिलेज कॉन्टॅक्ट होणार आहे, ते मूव्ह होणार. कार्टिलेज जे आहे त्याच्यावर ते तिथून मुवमेंट होणार आहे. ती मुवमेंट होत असताना ज्यावेळी हा मसल कॉन्टॅक्ट होतो तरी सगळंच रिब केज थोडं अप्पर साईडला मूव्ह होतं. अप्पर साईडला मूव्ह होतं. ज्यावेळी अप्पर साईडला मूव्ह होतं ते तिथं रिब्ज आहेत ना, त्यामुळं ज्यावेळी ते अपवर्ड मूव्ह होतं त्यावेळी आपोआपच कुठं जातं, आउटवर्ड जातं. आउटवर्ड जातं म्हणजे सगळ्याच रिब्ज आउटवर्डला गेल्या तर आतली थोरॅसिक कॅव्हिटी काय होणार, इन्क्रीज होणार. रिब आत गेल्या, इनवर्ड मूव्ह झाल्या तर थोरॅसिक कॅव्हिटी कमी होणार. आणि रिब बाहेर आल्या तर मग थोरॅसिक कॅव्हिटी वाढणार. आता तुम्ही श्वासोच्छ्वास करून बघू. तुम्ही श्वास घेताय त्यावेळी बरगड्या बाहेरच्या बाजूला येतात आणि उच्छ्वास टाकता त्यावेळी बरगड्या आतल्या बाजूला जातात. तुम्ही हे करून बघायला हरकत नाही, म्हणजे तुम्हाला थोरॅसिक केजची मुवमेंट कळेल. तर आउटवर्ड आणि इनवर्ड या पद्धतीनं मुवमेंट त्याची होताना दिसते. तर हे मसल कॉन्टॅक्ट झाले की रिब केज कुठं येतं, आउटवर्ड साईडला येतं. आणि जसं आउटवर्डला येतं तसं ते काय होतं, थोडंसं अपवर्ड मूव्ह होतं. आणि ज्यावेळी हे मसल्स रिलॅक्स होणार त्यावेळी रिब केज काय होणार, तर इनवर्ड मूव्ह होणार. आणि त्यावेळी थोडंसं ते काय होणार, ॲट दी लोअर साईड जाणार आहे. तर अशा पद्धतीने त्याची मुवमेंट होणार आहे. इनवर्ड, डाऊनवर्ड अशा पद्धतीने होणार, किंवा अपवर्ड आणि आउटवर्ड अशी त्याची मुवमेंट होणार. ही मुवमेंट कोणावरती अवलंबून आहे, ही इंटरकोस्टल मसलवरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ह्या फिगरमध्ये काय काय दाखवलं आहे, स्टर्नम दाखवलं आहे, कोस्टल कार्टिलेज दाखवलं आहे, नंतर इंटरकोस्टल मसल दाखवले आहेत. इंटरकोस्टल मसल म्हणजे काय, हा कन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा. दीज आर द मसल्स विच आर प्रेझेंट इन बिटवीन दी कोस्टा अँड कोस्टाज आर नथिंग बट रिब्स. आता त्याच्या खालच्या बाजूला इथे मी काय दाखवले बघा, हे जे दाखवलेलं आहे ह्याला म्हटलं तर डायफ्रॅम. बघा हा डायफ्रॅम आहे किंवा हा डायफ्रॅम आहे, एकच असतो बरं का. हे दोन मी दाखवलेत म्हणजे त्याच्या मुवमेंटप्रमाणे त्याची फरक पडते म्हणून दाखवलेलं आहे. आता इथं ही सबंध बॉडी बघूया आपण. ह्या बॉडीमध्ये हा सबंध रिजन म्हणजे ट्रंक रिजन आला. तर आपल्या बॉडीमध्ये डायफ्रॅम म्हणजे एक पटल आहे किंवा एक पार्टिशन आहे असं म्हणूया आपण. हे पार्टिशन सरळ इथं ह्या सबंध ट्रंक रिजनचं दोन कप्प्यामध्ये रूपांतरण करतं. असं एक कंप्लीट पार्टिशन आहे. हे कंप्लीट पार्टिशन आहे. ह्याच्या वरचा कप्पा वेगळाच आहे आणि ह्याच्या खालचा कप्पा वेगळाच आहे. आता वरचा हा जो कप्पा आहे ह्याला म्हटलं तर थोरॅसिक कॅव्हिटी आणि खालचा जो आहे ह्याला म्हटलं तर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. सो डायफ्रॅम इज ए पार्टिशन बिटवीन थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲबडॉमिनल कॅव्हिटी असं आपल्याला म्हणता येईल. मग हा जो डायफ्रॅम आहे हा गोलाकारामध्ये येणार. आपली बॉडी जर गोलाकारामध्ये आहे असं म्हणलो आपण, ट्रंक रिजन तो गोलाकारामध्ये येणार. आणि तो सगळ्या बाजूनं बॉडीवरला चिकटलेला आहे डायफ्रॅम. आणि मग काय झालेलं आहे, तर हा जो डायफ्रॅम आहे याला पेरिफेरीला
पेरिफेरीला म्हणजे सगळ्या बाजूंना कडेला मसल्स आहेत आणि ते जे मसल्स आहेत त्या मसल्सना म्हटलं जातं रॅडियल मसल्स. तर इथं हे रॅडियल मसल जे आहेत ते इथं दाखवले आहेत बघा. रॅडियल मसल हा डायफ्रॅम दाखवलेला आहे आणि त्या डायफ्रॅमला असणारा हा ब्लॅक कलरचा दाखवला तो रॅडियल मसल. आता तो मसल इथं बॉडीमध्ये पण दाखवलेला आहे बघा. बॉडीमध्ये दाखवताना काय दाखवलं आहे तर हे डायफ्रॅम आहे आणि डायफ्रॅमला या बाजूला हा रॅडियल मसल आहे, या बाजूला हा रॅडियल मसल आहे. बघा डायफ्रॅम पण मस्क्युलर आहेत आणि त्याला पुन्हा बाजूनी परत मसल जोडलेले आहेत. आता हा जो डायफ्रॅम आहे याला पेरिफेरीला हे मसल जोडलेले आहेत. आता आपण दाखवत असताना राईट अँड लेफ्ट एवढंच दाखवलं, पण ॲक्च्युली ते सगळ्या बाजूनी मसल आहेत, गोलाकारामध्ये सगळ्या बाजूनी मसल आहेत. आता हा जो डायफ्रॅम आहे ज्यावेळी हा मसल रिलॅक्स असतो म्हणजे हे रॅडियल मसल्स म्हणूया, रॅडियल मसल्स म्हणायला पाहिजे कारण सगळ्या बाजूने आहेत ते. हे ज्यावेळी रिलॅक्स आहेत, हे ज्यावेळी रिलॅक्स आहेत त्यावेळी दोन्ही टोकं त्यांनी खाली सोडलेली आहेत. दोन्ही टोकं खाली सोडलेले असल्यामुळं हा लांबीला आहे ना, त्यामुळे हा वरती जातो आणि हा डोम शेप होतो. डोम शेप. डोम शेप कधी असतो ज्यावेळी डायफ्रॅम रिलॅक्स आहे त्यावेळी तो डोम शेप होतो. पण समजा हा मसल कॉन्टॅक्ट झाला तर हा मसल कॉन्टॅक्ट झाला तर हे टोक स्थिर राहतं आणि हे उचललं जातं. हे उचललं गेलं म्हणजे ही कडा उचलली गेली म्हणजे सगळ्या कडा उचलल्या गेल्या. मग ह्या सगळ्या कडा उचलल्या गेल्या आणि अशा पद्धतीने ह्या वरती ओढल्या गेल्या तर हा मधला भाग जो आहे तो खाली येतो आणि डायफ्रॅम अशा पद्धतीनं खाली येतो. ह्याचा अर्थ काय, हे मसल्स म्हणजे कुठले रॅडियल मसल्स हे कॉन्ट्रॅक्ट झाले की डायफ्रॅम या बाजूनं वर उचलला जातो, या बाजूनं वर उचलला जातो, दोन्ही बाजूनं वर उचलला की मधून तो बरोबर खाली येतो. मधून खाली आला की तो या लेवलला येणार. म्हणजे मसल कॉन्ट्रॅक्ट झाले की डायफ्रॅम इथं येणार आणि हे मसल रिलॅक्स झाले की डायफ्रॅम वर जाणार. मला समजलं का बघा, हे रॅडियल मसलच्या बाबतीमध्ये होतं. त्याच्या कडा वर उचलल्या मधला भाग खाली येणार आणि त्याच्या कडा सोडून दिल्या की मधला भाग वर जाणार. वर जाणार म्हणजे तो कसा होणार, डोम शेप होणार. तर हा डायफ्रॅम आहे. डायफ्रॅममुळं काय झालं, थोरॅसिक कॅव्हिटीचे दोन भाग झाले. अपर कॅव्हिटी म्हणजे कुठली, डायफ्रॅममुळं ट्रंकचे दोन भाग झाले. अपर कॅव्हिटी म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी आणि लोअर कॅव्हिटी म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आता तुम्ही श्वास घेत असताना स्वतःचं निरीक्षण करू शकता. तुम्ही श्वास घ्या आणि सोडा आणि बघा तुम्ही ज्यावेळी श्वास घेताय त्यावेळी पोटाचा भाग तुम्हाला पुढं आलेला जाणवेल आणि उच्छ्वास टाकताय त्यावेळी पोट आत जातं. म्हणजे श्वासोच्छवासाबरोबर पोटाची जी हालचाल होती आहे ना ती डायफ्रॅममुळं होती आहे. तर डायफ्रॅमची मुवमेंट होते की नाही रेस्पिरेशनला, तर त्याचा हे काय आहे पुरावा आहे की पोटाची हालचाल होत असताना दिसते. डायफ्रॅम वर गेला, डायफ्रॅम खाली आला. डायफ्रॅम वर गेला की पोट काय होईल, आत जाईल आणि डायफ्रॅम खाली आला की पोट बाहेरच्या बाजूला येईल. तर अशी मुवमेंट आपल्याला होत असताना दिसते. तर हे सगळे जे पार्ट्स आहेत हे ब्रिदिंगच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करत आहेत. कोण कोण पार्टिसिपेट करत आहे तर रिप पार्टिसिपेट करायला आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोस्टल कार्टिलेज पार्टिसिपेट करायला आहे. डायफ्रॅम आणि डायफ्रॅमचे मसल पार्टिसिपेट करायला आहेत. तर अशा पद्धतीनं इंटरकोस्टल मसल्स, रिप्स, डायफ्रॅम हे सगळेच रेस्पिरेशनमध्ये पार्टिसिपेट करतात आणि कशा पद्धतीनं मुवमेंट होतात हे तुमच्या लक्षात आलं. आता आपण बघूया ॲक्च्युअल ब्रिदिंगची प्रोसेस. ॲक्च्युअल ब्रिदिंगच्या प्रोसेसच्या वेळी काय होतं बघा. आता इथे ह्या दोन आकृत्या मी दाखवलेल्या आहेत. एक आहे इनहलेशन आणि दुसरं आहे एक्सहालेशन किंवा इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. म्हणजे काय का बघा, ही फिगर पण दाखवलेली आहे. इन्स्पिरेशन पहिल्यांदा आपण बघूया इन्स्पिरेशनविषयी. इन्स्पिरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनहलेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्रिदिंग इन. आता ही जी प्रोसेस आहे इन्स्पिरेशनची प्रोसेस ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे आपण जाणीवपूर्वक श्वास घेतो, ती ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. आता ह्या प्रोसेसच्या वेळी कुठले कुठले इव्हेंट्स घडतात त्याच्याविषयी बघूया आपण. सो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इन्स्पिरेशन व्हॉट हॅपन्स. फर्स्ट ऑफ ऑल इन्स्पिरेशन इज ए ॲक्टिव्ह प्रोसेस. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इन्स्पिरेशन external intercostal muscles contact. External intercostal muscles contacts, due to which rib cage moves outward and upward. तुम्हाला समजलं काय काय म्हणालो आपण. So breathing is active process. During this process, first event is external intercostal muscles contact, due to which rib cage moves outward as well as upward. Afterwards, muscles of the diaphragm, that is radial muscles, they contract and diaphragm becomes flat, that is it goes downward. आता बघा डायफ्रॅम खालच्या बाजूला गेला
म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी वाढली. रिब केज बाहेरच्या बाजूला गेलं म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी वाढली. तर या सगळ्या ह्या 2 इव्हेंटमुळं त्याचा परिणाम म्हणून काय होईल, देर इज इन्क्रीज इन दी थोरॅसिक कॅव्हिटी. आता थोरॅसिक कॅव्हिटी इन्क्रीज झाली, पण थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये याच्या आधी म्हणजे इन्स्पिरेशनच्या आधी एक्सपिरेशनची प्रोसेस झाली होती आणि त्यावेळी आत असलेली हवा बाहेर काढून टाकली होती. त्यामुळं थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये थोडीच हवा शिल्लक आहे. आता त्या एअरवरती प्रेशर जे आहे ते कॅव्हिटी छोटी असताना जास्त होतं, आता कॅव्हिटी मोठी झाली आणि एअर मात्र कमी आहे, तर प्रेशर काय होईल, डिक्रीज. सो देर इज डिक्रीज इन दी प्रेशर ऑन दी एअर ऑफ दी थोरॅसिक कॅव्हिटी. आता ह्या सगळ्या इव्हेंट्समुळं म्हणजे इन्क्रीज इन दी व्हॉल्यूम ऑफ दी कॅव्हिटी अँड डिक्रीज इन दी प्रेशर बिकॉज ऑफ विच त्या डिफरन्सेसमुळं होतं काय, सो ॲटमॉस्फेरिक एअर रशेस इन दी लंग. हा काय झाला परिणाम. सो इफेक्ट ऑफ ऑल दीज ॲक्टिव्हिटीज. ह्यामुळं काय होतं, ॲटमॉस्फेरिक एअर रशेस इन दी लंग. कुठल्या नियमानुसार, एअर फ्रॉम मोर प्रेशर टू लो प्रेशर, हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, या पद्धतीनं ही एअर जी आहे ती लंगमध्ये रश होते. ही जी प्रोसेस आहे एअर लंगमध्ये जाण्याची, हिला म्हणतो आपण इन्स्पिरेशन ऑर इन्हालेशन. तर हे इव्हेंट जे आहेत ते कुठं झाले, इन्स्पिरेशनच्या वेळी झाले. त्यानंतर कुठली प्रोसेस होते, त्यानंतर प्रोसेस होते ती एक्सपिरेशनची. आता एक्सपिरेशनच्या वेळी काय काय होतं बघा आपण. एक्सपिरेशन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सहालेशन ऑर इट इज कॉल्ड ॲज ब्रीदिंग आउट. म्हणजे काय, एअर बाहेर काढून टाकले जाते. सो इन्स्पिरेशन इज ए ॲक्टिव्ह प्रोसेस वाईल एक्सपिरेशन इज ए पॅसिव्ह प्रोसेस. ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. ह्यावेळी काय काय होतं बघा, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्स. ते कॉन्टॅक्ट झाले होते ते रिबकेज पोज अपवर्ड अँड आउटवर्ड होतं. आता ते रिलॅक्स झाले. रिलॅक्स झाल्यानंतर रिबकेज परत खाली आलं म्हणजे ते डाऊनवर्डला आलं आणि इनवर्डला आलं. सो रिबकेज मूव्स डाऊनवर्ड अँड इनवर्ड. पुढं काय होतं, रॅडियल मसल्स ऑफ द डायफ्रॅम दे रिलॅक्स. मग काय होतं, जर ते मसल रिलॅक्स झाले म्हणजे सगळ्या काठाने त्याला सोडून दिलं तर अपर पोर्शन मिडल पोर्शन जो आहे तो अपवर्ड मूव्ह होईल. अपवर्ड मूव्ह झाला म्हणजे वरती गेला म्हणजे डायफ्रॅम कसं झालं, डोम शेप्ड झालं. तर डोम शेप्ड झाला म्हणजे खालच्या बाजूनं थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला. तो बाजूनही कमी झाला आणि खालूनही कमी झाला आणि त्यामुळं काय झालं, जी आतमध्ये एअर होती त्याच्यावरचं प्रेशर वाढलं आणि म्हणून काय झालं, एअर फ्रॉम दी लंग रशेस आउट. हे कधी होतं, एक्सपिरेशनच्या वेळी होतं. आता ह्या दोन्ही फिगर बघा, ह्या दोन्ही फिगरमध्ये पण मी ते दाखवलेलं आहे. इथं ही पहिली फिगर बघा, याच्यामध्ये काय दाखवते बघा आपण. ह्या पहिल्या फिगरमध्ये हा स्टर्नम आहे, ह्या रिब्स आहेत आणि हे इंटरकोस्टल मसल्स आहेत. हे मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, रिब केज मूव्स अपवर्ड अँड काय म्हटलं आपण, आउटवर्ड. त्यामुळे थोरॅसिक कॅव्हिटी अशी वाढली आणि अशी पण वाढली, इन्क्रीज झाली. आणि त्याचवेळी डायफ्रॅमचे मसल इकडून याला ओढलं गेल्यामुळं मधला भाग खाली आला. सगळ्या बाजूनं ओढलं ना, बाजूनं ओढून वरती घेतलं, मग मधला भाग जो आहे तो खाली आला म्हणून ही कॅव्हिटी इन्क्रीज झाली. मग ही कॅव्हिटी अशीही इन्क्रीज झाली आणि अशी इन्क्रीज झाली. तेव्हा थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम वाढला म्हणजे प्रेशर कमी झालं म्हणून एक्सटर्नल एअर लंगमध्ये एंटर झाली. आता इथं बघूया आपण, इथं काय झालेलं आहे. इथं बघा, हे मसल कॉन्ट्रॅक्ट झालेले दाखवले आपण, हे मसल रिलॅक्स झाले, इलॉंगेट दाखवले बघा. रिलॅक्स झाल्यावर रिबकेज मूव्स डाऊनवर्ड अँड इनवर्ड. म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटीची ही जी रुंदी होती ती कमी झाली. आणि त्याचबरोबर काय झालं, डायफ्रॅमचे मसल्स, रॅडियल मसल दे रिलॅक्स म्हणून ह्या बाजूने त्याला सोडून दिल्याबरोबर मग तो सबंध वरती गेला म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी इथून पण कमी झाली, ही इथूनही कमी झाली आणि इथूनही कमी झाली. तुम्हाला समजतं का बघा, ही डायफ्रॅममुळे ही कॅव्हिटी वाढली होती, तर डायफ्रॅम वरती आला म्हणून ही कॅव्हिटी ही एवढीशी झाली. रिब केज मूव्ज आउटवर्ड अँड अपवर्ड, ही कॅव्हिटी अशी वाढली होती. आता काय झालं, इनवर्ड अँड डाऊनवर्ड, ही कॅव्हिटी एवढी झाली. म्हणजे इथं असणारी एअर जे आहे लंगमध्ये त्याच्यावरती इकडूनही प्रेशर आलं, आतलं प्रेशर वाढलं म्हणून एअर गोज आउट आणि अशा पद्धतीने कुठली प्रोसेस झाली, एक्सपिरेशन. सो दिस इज अबाउट इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. म्हणजेच ब्रिदिंग. इन वन ब्रिदिंग देर इज वन इन्स्पिरेशन अँड वन एक्सपिरेशन. आता तुम्हाला याच्याबरोबर एक होमवर्क देते आहे मी. इथं मी देत असताना तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन तयार करून दिल्यासारखंच आहे. दोन्ही प्रोसेस कम्पॅरेटिव्हली आपण शिकलो आहे, त्यामुळे ते तयार करून दिलेलं आहे. पण याच्याशिवाय तुमच्याकडून काय अपेक्षित आहे बघा, की तुम्ही ब्रिदिंगची प्रोसेस स्वतःची नीट ऑब्झर्व करून बघावी. कुठून बघायला सुरुवात करावी, तर तुम्ही ज्यावेळी श्वास घेताय
त्यावेळी दोन्ही नाकपुड्यातून श्वास घेताय का एकाच नाकपुडीतून श्वास घेताय हे थोडंसं बघितलं पाहिजे. तुम्ही जरूर बघा. तुम्ही उजव्या नाकपुडीतून श्वास घेत असाल किंवा डाव्या नाकपुडीतून श्वास घेत असाल किंवा दोन्ही नाकपुड्यातून श्वास घेत असाल. यानंतर काय करायचं आहे की 1 तासाभराने किंवा 1-2 तासांनी पुन्हा एकदा चेक करा की आत्ता तुम्ही परत कुठल्या नाकपुडीतून श्वास घेत आहात की दोन्ही नाकपुडीतून श्वास घेतात. हे तुम्ही काही वेळाने चेक करा, ऑब्झर्व करा आणि आपल्या मनामध्ये ठेवा की काय काय होतं आहे. तुम्हाला हे समजू दे की काय काय होत आहे. आता पॅन्डेमिक चालू आहे आपलं कोविडचं, ह्यामध्ये ब्रिदिंगच्या प्रोसेसला महत्त्व आहे कारण आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेडच तो डिसीज आहे असं माहिती आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही निवांत आणि शांत बसलेला आहात त्यावेळी एका मिनटामध्ये घड्याळ लावा तुम्ही, 1 मिनटामध्ये किती वेळा श्वास घेतला आणि उच्छवास टाकला. म्हणजे 1 श्वास घेतला आणि 1 उच्छवास टाकला की 1 ब्रिदिंग झालं. तर 1 मिनटाला किती ब्रिदिंग करताय ते बघा. नंतर संध्याकाळी निवांत वॉकला जाऊन या आणि वॉक घेऊन आल्यानंतर म्हणजे तुम्ही चालून आल्यानंतर किंवा तुम्ही एक्सरसाइज केल्यानंतर पुन्हा एकदा बघा की 1 मिनटामध्ये किती श्वास घेऊन होत आहेत. ह्याचं ऑब्झर्वेशन करा. श्वासोच्छवासाच्या नंबरमध्ये एक्सरसाइजप्रमाणे काही फरक पडतो का आणि जे काही बदल आहेत ते नोंद करून ठेवा तुमच्याकडेच. तर या पद्धतीचे थोडं होमवर्क तुम्ही या बाबतीत करून घ्यावं, म्हणजे तुम्हाला ब्रिदिंगची प्रोसेस चांगली कळेल. अजून एक ऑब्झर्वेशन करा की ब्रिदिंग करत असताना फक्त चेस्टची मुवमेंट होते की पोटाची पण मुवमेंट होते तीही बघा. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती ॲक्च्युली समजून घ्या. आणि या बाबतीत अजूनही काही शंका असतील तर मला निश्चित कॉन्टॅक्ट करा. थँक्यू बॉयज, थँक्यू गर्ल्स.